आज होता श्रावणातला दुसरा गुरुवार, पारायणाचा दुसरा दिवस. सगळ्यात पहिले चौरंग घेतला, चौरंगावर पिवळा कपडा धरला, नंतर रांगोळी काढली. रांगोळी काढल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे. कोणतेही काम आपण जेव्हा करतो शुभ कार्य ते अग्नीच्या साक्षीने करायचे असते. त्याच्यानंतर दिवा लावला, हळदी कुंकू वाहून घेतलं आणि फूलसुद्धा वाहिलं. नंतर स्वामींचा फोटो होता माझ्याकडे, छोटासा मंदिरातून आणलेला, त्याला सुद्धा असं फुलांनी डेकोरेशन केलं. आणि होत असं होतं की आज ना हे फुलं चिकटपट्टीने चिपकतच नव्हते, खूप वेळा पडत होते. नंतर स्वामी चैत्र सारामृत ठेवलं, त्याचे सुद्धा फूल वगैरे वाहून त्याला अक्षत वाहिली. त्याच्यानंतर काय केलं बघा, शेजारच्या मी आज येत होते तेव्हा त्यांच्या झाडालाही खूप छान असं फूल आलेलं बघा, किती सुंदर दिसते. मग त्याला ग्लासात ठेवलं आणि ते सुद्धा त्यांच्या ताईंकडनं स्वामींसाठी होतं ते. त्याच्यानंतर काय केलं, मग केळी आणि आपलं फळं ठेवले, डाळिंब आणि केळी ठेवली. नंतर त्यांना सुद्धा आपल्याला अक्षत वाहून फुलं वाहून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर काय करायचं, स्वामी चैत्र सारामृतचं पठण केलं आहे. त्याच्यानंतर काय केलं, मग आरती वगैरे पण केली आणि मग देवाचा आशीर्वाद घेतला. आणि स्वामींची कृपा सगळ्यांवरती राहू दे, फक्त एवढंच मागणं. श्री स्वामी